तर नमस्ते मंडळी. तर या आपल्या छोट्याच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण चाललो होतो येवल्यावरून वेरूळला. तर तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा. आपण कसं गेलो काय गेलो तुम्हाला नक्की कळेल. आणि मग आपण येवल्यावरून जसं निघलो मग सरळ गेलो कोटंगाव वैजापूर या मार्गे. वैजापूरहून आपण सरळ गेलो. आम्हाला काही एवढे गावांचे नाव माहीत नव्हते, त्यामुळं आम्ही जसं आम्हाला रस्ता भेटून आम्ही तसा गेलो. पण आम्ही एकदम स्ट्रेटच गेलो, म्हणजे सरळच रस्ता होता. पुढंच आम्हाला येणे म्हणजे असं फिरावं नाही लागलं आणि एक नंबर असा रस्ता होता. आम्ही गाडी आमची 100-150नीच अशी पळवली. तर एक नंबर असा आम्हाला एन्जॉय झाला. सफर आम्ही एक नंबर केला. रस्ता पण एकदम एक नंबर होता. मक्खन रस्ता होता, मक्खन. मग काय आम्ही दोघंच जण मित्र गेलो. 2 मित्र आम्ही, मी आणि माझा मित्र होता. तो म्हणे मला पण यायचं. तसं तर मी एकटाच जाणार होतो, पण तो मला बोलला की मला पण येऊ दे. मग त्याला पण सोबत घेतलं. मग म्हटलं चल भाऊ. मग आम्ही दोघांनी कॉन्ट्री काढली, पेट्रोल टाकलं अर्धा आणि निघालो तोंड घेऊन. आणि मस्त निघालं वेरूळ. आणि मग हे नजारे काय झाडी काय डोंगर निस्तार आडानं. मग हळूहळू मस्त आणि इकडून निघलो. आम्हाला आहे ना मग घाट वगैरे लागले. एक नंबर घाटामध्ये तर गाडी जवळ झाली हो. तर मग आता हा आपला शेवटचा घाट होता. तर इथून आपण मस्त मंदिरापाशी पोचलो होतो. आपण इथून आलो मंदिरापाशी. मग आपण गाडी लावली आणि निघालो पायी. मग पायी मस्त दर्शनाला निघालो आपल्या महादेवांच्या. तर दर्शनाला निघालं तर तुम्ही पूर्ण दर्शन बघा आपला कसं झालं. एक नंबर असं दर्शन झालेलं आहे आपलं. इथून दर्शन निघालं आपण पायी मस्त. तर मग पुढं गेलो आणि फुलं वगैरे घेतले मस्त महादेवाला चढवायला. तर फुलं हार ते घेतलं. आणि मग आम्ही इथं रस्ता चुकलो आणि असे चटके बसत होते. असं ऊन होतं का बास कधी. इकडं आलो आम्ही. इकडं मागची बॅक साईड होती ही. तर इथं बॅक साईडला म्हणे इकडं नका जाऊ, म्हणे तिकडं जा. आपलं हे स्वामी तर मग इथून आम्ही त्यांना विचारलं का म्हणे इकडं तुम्ही चुकीच्या साईडला आले. मग परत आम्ही फिरून इकडं आलो. मग या साईडने आपल्याला मंदिराचा रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकता इथून असं मंदिराचा रस्ता आहे आपला. आणि या इथं मोबाईल वगैरे जमा करायचे. ही पब्लिक थांबलेली आहे तिथं. आणि मग आपण आलो मध्ये लाईनीत होतो. तर लाईनीत मोबाईल आपण आणला कासामासा मध्ये. लय अवघड हे आपलं मंदिर आहे. मग आम्ही दर्शन करता थोडासा छोटासा व्हिडिओ काढला. इकडून तिकडून आम्हाला व्हिडिओ काढता येत नव्हता, तरी आपण तुमच्यासाठी छोटासा महादेवांचा व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी आपण आपला मोबाईल एकदम म्हणजे असं लपून छपून आणला. आणि तुमच्या दर्शनासाठी आपण व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. एक नंबर असे दर्शन झाले. मग दर्शन झाल्यानंतर आम्ही मस्त जेवायला गेलो. मस्त एक नंबर जेवण होतं. बघू शकता तुम्ही. मस्त छाछ बीच मागवला. ऊन पण लय होतं, त्यामुळे म्हटलं गर्मी में ठंडा कैसाच करेंगे. मग मस्त छाछ बीच मागवलं. मग जेवण आणलं. मग रापकावून आणलं जरा दाबून. मित्र म्हणता मी तुझा काढतो व्हिडिओ. तो मित्रांनी माझा काढला. एक नंबर जेवण होतं. मी मस्त हाणू राहिलो. शिरान बिरान कडीन बिडीन अरे काय सांगू. दहीन बिहीन लय पापड बिपड लोणचं. अरे बाप रे बाप एवढं होतं. काय ते खाल्ल्या नाही गेलं. मग तिकडून निघलो आपण. आपले बंदे भेटले, आपले पूर्वज, हे अमेरिकन माकडं. मग आपण गेलो आपल्या लेण्या बघायला. तर लेण्या बघून तर असं वाटलं ना, अरे बाप रे बाप. तर चाललो होतो आपण. तर इथं तिकीट द्यावं लागतं. ते तिकीट कॉईन स्कॅन करायचं आणि मग मध्ये घुसायचं. तिथं तिकीटचं कॉईन आहे. मग आपण घुसलो मध्ये.
आणि स्वच्छता तर अशी, हे मोठे मोठे घरचे लोक असे गाडीत जाते, आपण गरीब लोक आपण पायी पायीत जातो. हे बघा कसं नाव कोरेल दगडावर, एक नंबर. आणि आपण मध्ये आलो तर तुम्ही बघू शकता किती असा सुंदर असा नजारा आहे. आणि हे पूर्ण काम हाताने केलेलं आहे, दगडावर कोरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या जुने पूर्वज म्हणजे किती हे होते. हे हनुमानजीचं हे मूर्ती होती, हे बघा. म्हणजे किती असं सुंदर असं काम असं कोरलेलं आहे. पूर्ण हा डोंगर आहे, डोंगरामध्ये मंदिर बनवलेलं आहे. सुंदर अशी डिझाईन वगैरे कोरलेली. म्हणजे या असं काम आत्ताच्या काळात, म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा कोणी बनवू नाही शकत. तर त्या पूर्वीच्या काळात लोकांनी आपल्या पूर्वजांनी बनवलेलं आहे. तर त्यावेळेस तर काही असे औजार पण नव्हते हे असं कोरं करायला, तरी त्यांनी किती असं म्हणजे सुंदर अशी डिझाईन कोरलेली, ते पण अखंड दगडामध्ये. तर हे खरंच बघण्यासारखे नजारे. तर एकदा नक्की जाऊन इथं बघितलं पाहिजे की कसं मंदिर आहे, कसं काय आहे. आणि इथं बाहेर देशातले लोकसुद्धा हे मंदिर बघायला येते. तर आपण आपल्या भारतात राहूनसुद्धा लवकर जात नाही. तर मग आपण एकदा इथं गेलो पाहिजे, म्हणजे आपल्याला कळन की कसं मंदिर आहे, काय आहे, आपली मागची हिस्ट्री काय होती, हे सगळं तुम्हाला कळन. तर एकदा नक्की जा आणि नक्की बघा. बघितल्यावर मनाला अशी खुशी भेटते की बास, कधी असं बघून एकदम मनाला असं मन सोपतं वाटतं. एवढं खतरनाक काम बघून आणि कसं बनवलेलं आहे काय हे बघू शकता तुम्ही. हा डोंगर आहे, अखंड डोंगर, या डोंगरात कोरलेलं आहे. म्हणजे किती खतरनाक काम आहे. बघूनच माणसाचे म्हणजे डोकं काम नाही करणार. एवढं खतरनाक कसं काय काम केलं होतं त्या काळामध्ये. एवढे पूर्वीच्या काळामध्ये एवढं मशनी वगैरे काही नव्हते, तरी एवढं काम केलेलं आहे म्हटल्यावर एकदम खतरनाक विषय आहे ना हो. स्वच्छता वगैरे एकदम इथं जिथलं तिथं आहे. आणि प्रोटेक्शन वगैरे सगळं पब्लिकला भेटतं. सुरक्षा इथं भरपूर आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होऊ नये याची पूर्ण ते काळजी घेते इथले ट्रस्टी. इथं त्यामुळे एक नंबर आहे इथं. हे आपले विष्णू भगवान, नरसिंह भगवान, दर्शन करून घ्या. तर आपल्याला एवढे काही बाकीचे नावं माहीत नव्हते, म्हणून आपण छोटासा असा ब्लॉग तयार केला. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. म्हणजे जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत राहीन तुमच्यासाठी. तर हे तुम्ही तिथं गेल्यावरच कळन, मी सांगणार नाही. आणि शेवटला हे आपण महादेव मंदिरात आलो. महादेव मंदिरात अशी मोठी अशी पिंड आहे या मंदिरामध्ये. तर तुम्ही नक्की बघा. हे मंदिर एकदम असं एक नंबर आहे बघण्यासाठी. हे बघा, ही एकदम अशी मोठी अशी पिंड आहे मंदिरामध्ये. तर दर्शन करून घ्या. आणि आपण दर्शन करून आता बाहेर चाललो. तर हे बघू शकता की ते असा सुंदर असा नजारा आहे. अरे बाप रे बाप, बघूनच माणसाची तब्येत खुश होऊन जाईल ना हो. हां, हे अशा नजारे पाहून कधी जिंदगीत तुम्हाला बघायला नाही भेटणार. तर इथं एकदा नक्की जाऊन बघा. वा 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 वा, किती सुंदर असा नजारा दिसतोय. आणि हे बघा मस्त कपल कसे बसलेले, फॉरेनचे कपल. बघा हा अखंड दगड आहे आणि अखंड दगडामध्ये कोरलेले. तर म्हणजे किती खतरनाक आहे हे आसन आपले पूर्वज. हे बघा मित्र आपला फोटो काढत होता ना. मग लेण्या बघायला आलो आम्ही. लेण्या बघून मी तर थकलो. मग त्याला म्हटलं चला आपण दुसरीकडे जाऊ. तर मग हे सगळ्यात वरती आलो आम्ही आणि हा व्ह्यू पाहिला. तर जी थकेल होतो आम्ही, थकान होती ती अख्खी आमची गेली आणि मस्त एकदम रिलॅक्स झालो आम्ही. सगळ्यात वरचा व्ह्यू हा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.